तर मंडळी घरातली घटस्थापना करून आम्ही इथं शेतामध्ये सोबा महाराजांचं मंदिर आहे, तर इथं आलो होतो घटस्थापना करायला. हे पाहिजे आमच्या सगळ्यात मोठ्या जाऊबाई बरं का. जाऊबाई नमस्कार करा मंडळींना. हे आमच्या 2 नंबरच्या जाऊबाई आहेत, त्यांना तुम्ही नेहमीच बघत असता, फक्त यांची गाठ भेटत नाही. गावात राहिला. हा, गाया बिया त्यांच्या सगळ्या शेतामध्ये आहे, राहिलं ते गावामध्ये. हे पाहिजे आहेत म्हसोबा महाराजांच्या मंदिरात. हा माझा घट आहे, हा मधल्या जाऊबाईंचा घट आहे आणि तो सगळ्यात मोठ्या जाऊबाईंचा घट आहे. तर तिघींनी पण मस्त छान इथं घटस्थापना केलेली आहे. हा, आणि इथं आहेत आमच्या मावलाय माता. तर आमची सगळ्यांची मस्त छान पूजा झालेली शेतामध्ये. एकदम भारी वाटतं बरं का आजूबाजूचं वातावरण. हे बघा इकडं पाठीमागं आहे ना मस्त छान डोंगर आहे, इथून डोंगर जरा जवळ वाटतो. त्याच्यामुळे म्हसोबा महाराजांच्या मंदिरात आल्यानंतर एकदम मस्त छान प्रसन्न वाटतं. इथं जाऊबाईंचे कांदे, मधल्या जाऊबाईंचे. तर मंडळी तुमची झाली का घटस्थापना? मला कमेंट करून नक्की सांगा बरं का. आता आमची आज घरातली पण घटस्थापना झाली आहे आणि इथली पण घटस्थापना झाली. तर मस्त छान आरती बिरती करून झाली आहे, एकदम मस्त छान अशी पूजा बिजा मांडली आहे. हे बघा आमची अनुष्का दिदी पण आलेली आहे आमच्या संग. आम्ही कसं तिला सामान बिमान व्हायला आणलं होतं. चला निघायचं का आता? मग आरती बिरती झाली, चला मंडळी जातो आता. आमच्या जाऊबाईंचा गोठा लय भारी बर का. एका दिवशी टाइम भेटला का निवांत तुम्हाला गोठा दाखवायला नेईन मी. म्हणजे कसं भाऊजीन ते असले का बरं राहीन, जरा गेट बीट उघडं राहीन. नाही तर कसं ते शेतामध्ये राहतात ना, मग जाताना कुलूप लावून जाते, आम्हाला डायरेक्ट घुसता येत नाही.